वाढती महागाई, इंधन दरवाढ व केंद्र राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इचलकरंजी येथे तीव्र निदर्शनं करण्यात आली. महात्मा गांधी पुतळा परिसरात तिरडीवर गॅस सिलेंडर व गाडी ठेवून तर महिलांनी चौकातच चूल पेटवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पेट्रोल डिझेलचे दर 100 पार गेलेत. गॅस सिलेंडर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला, पण सरकार फक्त आश्वासनांची खैरात वाटतं. शेतकरी, कामगार, युवक आज देशोधडीला लागलाय असा घणाघात यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केला. माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील यांच्यासह सर्वांनीच आपल्या मनोगतात केंद्र व राज्य सरकारचा समाचार घेतला. यावेळी महात्मा गांधी पुतळा परिसर सरकारच्या विरोधातील घोषणांनी दणाणून गेला. यावेळी तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, माजी शहर प्रमुख धनाजी मोरे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका मंगलताई मोसळे, तालुका संघटिका शोभा गोरे, स्नेहल मस्के, माजी नगरसेवक मनोज भाट, शिवानंद हिरेमठ, विजय जोशी, गणेश शर्मा, लक्ष्मण पाटील, बसय्या स्वामी, गणेश जंगटे, उमेश पाटील, शीतल मगदूम, युवा सेनेचा अभिजित लोले, श्रद्धा मस्के, सत्यभान पाटोळे, अनिता जाधव, सोनिता चव्हाण यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी व अधिकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इचलकरंजी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.